तुमच्यासोबत जे घडते ते तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. परंतु तुमच्यासोबत जे घडते त्यासाठी तुमचा दृष्टिकोन नियंत्रित करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही बदल घडवून आणण्याऐवजी त्यावर प्रभुत्व मिळवू शकता. काय आमचा दृष्टिकोन नियंत्रित आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणतीही गोष्ट आमच्या नियंत्रणात नसते, परंतु आम्ही हे जाणलेच पाहिजे की सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता याच्याकडे सर्व गोष्टींचे नियंत्रण आहे. फक्त तो आमची कृती आणि अंतःकरण पाहतो. जुन्या करारातील राजांच्या काळात रक्तपात, कट कारस्थाने, खून हे प्रकार होते, कारण त्या राजांमध्ये वाईट कृत्ये करणारे पुष्कळ होते आणि हे राष्ट्राच्या नैतिक आणि धार्मिक ऱ्हास होण्यास कारण झाले. हेच आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. आज आपण यहुदा आणि इस्रायल राष्ट्रांच्या विविध राजांबद्दल माहिती घेणार आहोत. फक्त आपण या विचारांवर आपले लक्ष केंद्रित करूया की त्या सर्वांवर कोणाचे नियंत्रण होते. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, राजाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 13व्या अध्यायाच्या 19 वचनांपर्यंत आम्ही मागच्या कार्यक्रमात विचार केला होता. आज 20 पासून पुढची वचने आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर 14व्या अध्यायाची सुरुवात आम्ही करणार आहोत. म्हणून राजाचे दुसरे पुस्तक 13वा अध्याय उघडा. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की अलीशा आता मृत्यूशय्येवर आहे आणि त्या स्थितीत सुद्धा तो राजाला परमेश्वराकडून जो संदेश आहे तो देत आहे. 20 आणि 21 वचने सांगतात, अलीशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मूठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी मोवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास मूठमाती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकले. तेव्हा अलीशाच्या अस्थी स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. मृत्यू पावल्यानंतरही अलीशाच्याद्वारे महान चमत्कार झाला. तो त्या देशासाठी सामर्थ्यशाली आधारस्तंभ होता. विलक्षण चमत्कार आम्हाला ख्रिस्त येशूच्या मृत्यूची व पुनरुत्थानाची आठवण करून देतो. श्रोत्यांनो, देवाने संपूर्ण मानवजातीच्या पापांसाठी येशूला शिक्षा केली. आमच्या पापांचे ओझे त्याने येशूवर लादले आणि त्याला त्या कल्वरीच्या वधस्तंभावर मरणप्राय यातना सोसाव्या लागल्यात. ते केवळ तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या वेदना व यातना सोसत असताना तो मरण पावला. त्याला पुरण्यात आले, परंतु तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला. तसे करण्यापूर्वी आपण पुनरुत्थित झालो आहोत हे पटविण्यासाठी त्याने अनेकांना दर्शन दिले. श्रोत्यांनो, तो आज देखील जिवंत आहे, परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे आणि पुन्हा येणार आहे. त्यावेळेस तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करणार आहे. जे त्याच्यावर, त्याच्या मृत्यूवर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात, त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन व तारण देतो. नंतर पुढे 22 पासून 25 वचने सांगतात, यहोआहाज याच्या सर्व हयातीत आरामाचा राजा हजाएल यांनी इस्रायलास त्रस्त केले, तरी परमेश्वराची त्याचवर कृपा होती. देवाने अब्राम, इसाक व याकोब याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्रायलावर कृपा होती. त्याचा त्यास कळवळा होता व त्याचवर त्याची मेहेर नजर होती. म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्या समोरून त्यास दूर केले नाही. आरामाचा राजा हजाएल हा मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र बेन हदाद त्याच्या जागी राजा झाला. बेन हदाद बिन हजाएल याने यहोआहाज त्याच्याशी युद्ध करून जी नगरे घेतली होती ती त्याचा पुत्र यहोआश याने परत घेतली. योवाशाने त्याला 3दा मार देऊन इस्रायली नगरे परत घेतली. श्रोत्यांनो, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवाने योवाशाला
त्याच्या विश्वासाप्रमाणे विजय दिला, 3दा विजय दिला. आता आपण 14व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्यामध्ये इस्रायल व यहुदा या दोन्ही राज्यांवर राज्य करणाऱ्या चांगल्या व वाईट राजांची माहिती देण्यात आली आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला अमस्या या यहुदाच्या राजाविषयी नोंद करण्यात आली आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे अमस्या एक चांगला राजा होता. त्याने 29 वर्षे राज्य केले. 14वा अध्याय आणि पहिलं वचन पहा काय सांगतं. इस्रायलाचा राजा यहोआहाज याचा पुत्र योवाश याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी यहुदाचा राजा योवाश याचा पुत्र अमस्या राज्य करू लागला. श्रोत्यानो, सारख्या नावाचे 2 राजे असणे ही गोष्ट खूप गोंधळ निर्माण करणारी आहे. त्यासाठी आपण लक्षपूर्वक अभ्यास करून त्याची अनुक्रमणिका तयार केली तर असा गोंधळ होणार नाही. 2रं वचन सांगतं की तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते. ती यरुशलेमची होती. श्रोत्यानो, आम्ही पाहिलं होतं की राजांच्या आयांची नावे सांगण्यात आली आहेत. अर्थातच त्यांच्या चांगले असण्याचे किंवा वाईट असण्याचे सर्व श्रेय त्यांच्या आयांना दिल्या गेले. अमस्या चांगला असण्याचे कारण त्याची आई असावी. घरातले वातावरण, मुलांचे वर्तन व कुटुंबाची समाजातील प्रतिमा या सर्व बाबतीत पत्नी किंवा आई अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. ती आपल्या मुलांवर लहानपणी जे संस्कार करते, त्यांच्या मनामध्ये जी मूल्ये रुजवते, ज्या गोष्टींची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करते, त्या सर्व गोष्टी मुलांना त्यांच्या मोठेपणी जीवनाला सामोरे जाण्यास तयार करतात. नीतिसूत्रे 22 अध्याय आणि 6वं वचन सांगतं, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. श्रोतानो, आम्हा प्रत्येकाच्या जीवनात आईची भूमिका फार मोठी आहे. जी आई देवाचं भय धरून आपलं जीवन कंठिते, ती आपल्या मुलांना देवाचे भय धरायला शिकवते. तिची मुले तिला कधीही लाजवत नाहीत, कारण देवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. तसे श्रोत्यानो, देवाचे वचन आम्हाला नीतिसूत्रे 29 अध्याय आणि 15व्या वचनात सांगते, छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहाव्यास लावते. अमस्या चांगला राजा होता, कारण त्याच्यावर त्याच्या आईने चांगले संस्कार केले होते. आता पुढे 3रं वचन पहा काय सांगतं. 14वा अध्याय 3रं वचन, परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी, तरी त्याचा पूर्वज दावीद याच्या तोडीचा तो नव्हता. त्याचा बाप योवाश याच्या करणीप्रमाणे त्याची सगळी करणी होती. श्रोत्यानो, या विशिष्ट काळामध्येही आपण पाहतो की इस्रायलच्या दोन्ही राज्यांमधले यादवी युद्ध चालूच राहिले. नंतर 19 ते 22 वचने वाचूया. 19 पासून 22 वचने. यरुशलेमेत त्याच विरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखिश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखिश येथे मनुष्य पाठवून त्याला ठार केले. त्यास घोड्यावर घालून आणले आणि यरुशलेमेत दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली. मग सर्व यहुदी लोकांनी 16 वर्षाच्या अज्र्यास त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले. अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर आज्र्याने एलाथाची मजबूती करून पुन्हा ते यहुदाच्या सत्तेत आणले. श्रोत्यानो, अमस्या लाखिश या शहरात त्याच्या विरुद्ध कपट करणाऱ्यांपासून पळून गेला लपण्यासाठी, कारण ते शहर किल्ल्याचे शहर होते. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की जेव्हा एखाद्या निरपराध माणसाला त्याच्या शत्रूकडून धोका असे, तेव्हा तो अशा आश्रय देणाऱ्या शहरामध्ये पळून जात असे. मजबूत वेस व भोवती संरक्षण भिंती असलेले किल्ला किंवा दुर्ग असलेले हे शहर आपल्याला सुरक्षित ठेवू शकेल असे अमस्याला वाटले, पण तो त्याचा गैरसमज होता. त्या शहरातही त्याच्या विरुद्ध कट करणारे लोक पोहोचले व त्यांनी त्याला ठार केले. श्रोत्यानो, त्याला त्याच्या मृत्यूपासून, शत्रूंपासून देवाने वाचवले नाही, कारण त्याने त्याच्या सहाय्यकर्त्या परमेश्वराकडे पाठ फिरून मूर्तीपूजा करायला सुरुवात केली. त्याने देवाच्या माणसाचे म्हणणे ऐकले नाही व शेवटी त्याला शत्रूंच्या हातून मरण आले. त्या शत्रूपासून ते किल्ल्याचे शहर त्याला वाचवू शकले नाही. यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. श्रोत्यांनो, आमच्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागणार. त्यातून कोणताही वैद्य किंवा डॉक्टर आमची सुटका करू शकणार नाही. ज्या सौंदर्यावर, ज्या पैशावर, ज्या संपत्तीवर व ज्या प्रतिष्ठेवर आम्ही प्राणापलीकडे प्रेम करीतो,
ते आम्हाला मृत्यूपासून वाचू शकणार नाही. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे आमच्या मृत्यूनंतर आमच्या आत्म्याचे काय होईल? तो स्वर्गात जाईल किंवा नरकात जाईल? श्रोत्यानो, या गोष्टींचा गंभीरपणे आजच विचार करण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र आम्हाला आमच्या मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी स्पष्टपणे सांगते. आमच्या कर्मांप्रमाणे आम्हाला मृत्यू प्राप्त होईल असे जरी म्हटले तरी मृत्यूनंतर आमच्या आत्म्याचे काय होईल हा प्रश्नच आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की पहिल्या मानवाने आदामाने देवाची आज्ञा मोडली व त्याने केलेल्या अवज्ञेच्या पापामुळे मृत्यूचा शाप त्याला देण्यात आला. परमेश्वर त्याला म्हणाला, कारण तू माती आहेस आणि मातीकडे परत जाशील. अशा प्रकारे मानवासाठी मृत्यू अटळ झाला. जसे संरक्षक दुर्ग असलेले लाखी शहर अमस्याला वाचू शकले नाही, तसेच या मृत्यूपासून आम्हाला कोणीही वाचू शकत नाही. परंतु श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी खात्रीपूर्वक सांगते की प्रभू येशूने त्या कल्वरीच्या वधस्तंभावर आमच्या पापांसाठी देवाजवळ खंडणी भरून दिली. आम्हाला देवाच्या भयानक न्यायापासून वाचवले. तो त्या वधस्तंभावर मरण पावला, परंतु त्याने त्या मृत्यूवर विजय प्राप्त केला. म्हणजे श्रोत्यानो, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचने सांगतात, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. श्रोत्यानो, जे त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात, त्याने केलेल्या खंडणीवर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. म्हणजे अशा प्रकारे विश्वासाद्वारे जे ख्रिस्ताचे झाले असे लोक मरण पावले तरी ते ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या वेळेस जिवंत केल्या जातील. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 21 ते 23 वचने सांगतात, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केल्या जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. म्हणूनच जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांना मृत्यूचे भय नाही श्रोत्यानो, कारण या वचनाप्रमाणे ते पुन्हा उठवल्या जातील याविषयी त्यांची खात्री आहे. त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे पुनर्जन्म किंवा दुसऱ्या योनीत जन्मणे किंवा शून्यात विलीन होणे नाही, तर त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे प्रभू परमेश्वराच्या पवित्र समक्षतेत चिरकाल राहण्यासाठी जाण्याचा दरवाजा आहे. आमचे शरीर मातीचे आहे, ते मातीला मिळेल, परंतु आमचा आत्मा शांती, आनंद, पावित्र्य यांच्या सहवासात म्हणजे प्रत्यक्ष प्रभू परमेश्वराच्या समक्षतेत राहण्यासाठी जाणार. केवढी ही सुंदर आशा! मला जरी आज मरण आले तरी मला खात्री आहे श्रोत्यानो की माझ्या मृत्यूनंतर मी प्रभू येशूच्या सहवासात असणार. तुम्हाला मृत्यूपासून व मृत्यूच्या भयापासून सुटका हवी आहे काय? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे काय? सार्वकालिक जीवनाची आशा आपणाला प्राप्त झाली आहे काय? तसे नसेल श्रोत्यानो, तर आजच वेळ आहे. ख्रिस्तावर, त्याच्या खंडणीवर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला स्वीकारण्याची आपल्याला गरज आहे. कारण न जाणो, जसे लाखिशमध्ये अमस्याला त्याच्या शत्रूने गाठले तसे मृत्यू आम्हाला कधीही गाठेल व नरक यातनाशिवाय आमच्या आत्म्याच्या वाट्याला काही एक येणार नाही. 23 ते 25 वचने पुढे सांगतात, यहुदाचा राजा अमस्या बिन योवाश याच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी इस्रायलचा राजा यराबाम बिन योवाश शोमरोनात राज्य करू लागला. त्याने 41 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलांकडून जी पापकर्मे करविली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत. दुसऱ्या यराबामाने इस्रायलाच्या राजगादीवर आल्यावर देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले. अमितयाचा मुलगा योना भविष्यवादी याच्या सांगण्यानुसार त्याने इस्रायलच्या सीमा परत घेतल्या. ज्या भविष्यवाद्याने योनाचे पुस्तक लिहिले त्याच्याविषयी हा इतिहासातील संदर्भ आहे. शेवटी दुसरा यराबाम मरण पावला व त्याच्या जागी त्याचा मुलगा जखर्या राज्य करू लागला. या देशाच्या शेवटाकडे आपण आता जात आहोत. 15वा अध्याय 1 ते 4 वचने सांगतात, इस्रायलाचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी यहुदाचा राजा अजरा बिन अमस्या राज्य करू लागला.
तो राज्य करू लागला तेव्हा 16 वर्षांचा होता. त्याने येरुशलेमेत 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या, ती येरुशलेमकरीण होती. त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी, तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती. लोक अद्यापी उच्च स्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत. श्रोत्यानो, पुष्कळ बाबतीत अजऱ्या किंवा उज्जिया एक चांगला राजा होता, परंतु त्याने जे करू नये ते केले. त्याने याजकाच्या कार्यात ढवळाढवळ केली. जेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आम्ही चालतो तेव्हा तो आमच्याबरोबर राहतो. तो आमचे मार्गदर्शन करतो व आम्हाला आशीर्वाद देतो आणि संकट समयी तो आम्हाला अद्भुतरित्या सोडवितो. परंतु श्रोत्यानो, त्या सर्व आशीर्वादांमुळे जर आम्ही गर्व केला तर परमेश्वर आम्हाला शिक्षा तर करतोच, परंतु आमचे आशीर्वादही तो काढून घेतो. आज आमच्यामध्ये देवाचे असे बरेच सेवक आहेत ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचा आत्मिक गर्व आहे, उन्मत्तपणा आहे. देवाला हे पसंत नाही, कारण देवाची सेवा करण्याचे पाचारण, त्यासाठी लागणारे बळ, बौद्धिक व मानसिक शक्ती, विशेष म्हणजे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य, या सर्व गोष्टी देवाच्या सेवकांना देवापासूनच प्राप्त होतात. या सर्व गोष्टी केवळ देवाच्या अनुग्रहामुळे आहेत. त्यातील किंचितही श्रेय आम्ही स्वतःकडे घेऊ शकत नाही. देव त्याच्या गौरवासाठी त्याच्या सेवकांचा उपयोग करून घेतो. त्याचे वचन आम्हाला जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 6 वचनात सांगते, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देवाच्या सेवेच्या यशाचे श्रेय आम्ही घेऊ शकत नाही. श्रोत्यानो, ते देवाचे गौरव चोरण्यासारखे आहे. अजऱ्याने देवासमोर उन्मत्तपणा दाखवला. त्याने जे करू नये ते केले व त्यामुळे देवाने त्याला शिक्षा केली. त्याला कोड फुटले. इतिहासाचे दुसरे पुस्तक 26 अध्याय 15 ते 21 वचनांमध्ये ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. श्रोत्यानो, याच काळात यशया संदेष्टा देवाचे वचन सांगत असे. जेव्हा अजऱ्या उर्फ उज्जिया हा मरण पावला तेव्हा यशया संदेष्टा अतिशय शोकग्रस्त झाला, कारण त्याला भीती वाटत होती की उज्जिया नंतर येणारे त्याचे वारसदार देशाला पुन्हा मूर्तीपूजेच्या पापात ढकलून देतील. त्याची भीती रास्त होती, कारण उज्जियाच्या नातवाने नेमके तेच केले. इतिहासाच्या पुस्तकाचा व यशया संदेष्टाच्या पुस्तकाचा अभ्यास करताना आम्ही या राजाच्या कारकिर्दीविषयी अधिक माहिती मिळवू. इस्रायलमध्ये येहूच्या घराण्यातील शेवटचा वारस असलेल्या जखऱ्या याने इस्रायलावर केवळ 6 महिनेच राज्य केले. त्यानंतर शलूम याने त्याच्या विरुद्ध कट करून त्यांना ठार केले. शलुमाने केवळ 1 महिना राज्य केले. त्याला मनहेम याने कट करून ठार केले. मनहेमने 10 वर्षे राज्य केले. त्यानेही यराबामाप्रमाणेच वाईट केले. या वेळेला अशुराचा राजा पूल याने इस्रायलावर स्वारी केली. तेव्हा मनहेमाने त्याला 10,000 चांदीची नाणी दिली, जेणेकरून त्याचे राज्य स्थिर व्हावे. श्रोत्यानो, हा काळ देशासाठी अतिशय बिकट होता. त्याच्या मृत्यूनंतर पेकह्या हा त्याचा मुलगा इस्रायलचा राजा झाला, परंतु त्याने फक्त 2 वर्षे राज्य केले, कारण त्याचा सेनापती पेकह याने त्याच्या विरुद्ध कट केला व त्याला ठार केले. पेकहच्या कारकिर्दीमध्ये तिग्लथ पिलेसर या अशुराच्या राजाने इस्रायलावर स्वारी केली व नफ्तालीच्या वंशातील लोकांना कैद करून नेले. होशे याने पेकहला कट करून ठार मारले. त्याविरुद्ध यहुदावर योथाम राज्य करीत होता व तो एक चांगला राजा म्हणून ओळखला जात होता. जरा निरखून आपण इस्रायलच्या राजांकडे पाहिले, त्यांच्या कारकिर्दीविषयी बारकाईने विचार केला तर आम्हाला हेच दिसते की रक्तपात, कटकारस्थाने, खून, सर्व प्रकारची दुष्कृत्ये या सर्व गोष्टी अतिशय वारंवार घडणाऱ्या होत्या. तेथे अराजकता होती. राज्यावर नियंत्रण करणारे राजे असले तरी शांती व सुबत्ता नव्हती. त्यांच्यापैकी एकही राजा चांगला नव्हता. कुकृत्ये करणारे पुष्कळ होते. देवाचे भय नव्हते व देशाचा नैतिक धार्मिक ऱ्हास होत होता. श्रोत्यानो, आमच्या आजच्या जगामध्ये आम्हाला ही स्थिती दिसते. शासक आहेत, शासन आहे, राजकर्ते आहेत, पण देशामध्ये अराजकता, गोंधळ, खून, रक्तपात, अनाचार, भ्रष्टाचार, अन्याय आणि दुष्टपणा आहे. याचे कारण एकच आहे की आम्ही खऱ्या देवाला विसरलो आहोत. इस्रायलाचे 2 भाग पाडणाऱ्या यराबामाने लोकांना वासराच्या मूर्तीची पूजा करायला लावले
व तोच प्रघात पाडून दिला. ते लोक खऱ्या देवाला विसरले. खऱ्या देवाच्या सेवकांना त्यांनी जुमानले नाही. त्यांचे त्यांनी ऐकले नाही व याच कारणामुळे देशाचा सर्व प्रकारे ऱ्हास होत गेला. आजचे जग देवाकडे पाठ फिरवून आहे. आज लोकांना यंत्राच्या नियंत्रणाखाली जायला आवडते, पण जो देव त्यांना शांती, सुबत्ता व आध्यात्मिक आशीर्वाद देऊ पाहतो त्याच्या नियंत्रणाखाली यायला त्यांना नको आहे. देवाच्या हातातल्या सुरक्षिततेऐवजी आम्हाला यंत्राच्या हातातले बाहुले व्हायला आवडते. देवाच्या आज्ञापालनाने प्राप्त होणारे आशीर्वाद मिळवण्याऐवजी आम्हाला घाणेरडे, क्षणभंगूर मनोरंजन आवडते. रक्तपात व हिंसाचार आम्ही चालवून घेतो. खरोखर श्रोत्यानो, आधुनिक माणूस ताठ मानेचा आहे. म्हणूनच गरज असतानाही देवाकडे पाठ फिरविणाऱ्या ताठ मानेच्या लोकांविषयी परमेश्वर स्तोत्रसंहिता 95 अध्याय 10व्या वचनाच्या 2ऱ्या भागात आणि 11व्या वचनात म्हणतो की हे भ्रांत मनाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग जाणलेले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो की हे माझ्या विश्रामस्थानी निश्चय यावयाचे नाहीत. श्रोत्यानो, परमेश्वराचा विसावा 2 प्रकारचा आहे. आम्हाला या जगात आम्ही असेपर्यंत शांती व सुरक्षितेत असणारा विसावा, पापमुक्तीचा विसावा, आणि दुसरा म्हणजे सार्वकालिक जीवनातला विसावा होय. जोपर्यंत आम्ही आमचे दुष्ट मार्ग सोडून ख्रिस्ताद्वारे देवाकडे वळत नाही, तोपर्यंत आम्हाला देवाचा विसावा मिळणार नाही. थकलेल्या पावलांना, उन्हाने तापलेल्या जीवाला, दुःख पेलताना थकून गेलेल्या मनाला विसाव्याची गरज असते. मत्तेकृ शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 28व्या वचनात प्रभू येशूने म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. ख्रिस्त देत असलेला विसावा या आयुष्याकरिता व मृत्यूनंतरच्या जीवनाकरिता आहे. श्रोत्यानो, हे देवाचे वचन आहे. या वचनाविषयी ख्रिस्त येशूने मार्क शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 31व्या वचनात म्हटले, आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. आपण पुन्हा उज्जिया, जो अजऱ्याचा पुत्र होता, त्याच्याकडे व यहुदाच्या राजांकडे वळूया. 15वा अध्याय 33वे वचन सांगतं. 15वा अध्याय आणि 33वे वचन. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता. त्याने येरुशलेमेत 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येरुशा असे होते. ती सादोकाची कन्या. श्रोत्यांनो, याला चांगला राजा असे गणण्यात आले आणि परमेश्वराने त्याच्या आईचे नाव येथे नोंदले आहे. नंतर 34 आणि 35 वचने पहा. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले. त्याचा बाप उज्जिया याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला, तरी उच्चस्थाने काढून टाकण्यात आली नव्हती. लोक अद्यापी उच्चस्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत. परमेश्वराच्या मंदिराचा वरला दरवाजा त्याने बांधिला. योथामाची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? श्रोत्यानो, त्याने देखील मूर्तीपूजा सहन केली आणि त्यामुळे त्याचे लोक पुढे बंदिवासात गेले. पुन्हा आणि पुन्हा परमेश्वर आम्हाला हेच सांगत आहे की आम्ही एकाच वेळेस 2 देवांची उपासना करू शकत नाही. आम्ही तडजोड करावी हे देवाला पसंत नाही. एकाच वेळेला 2 परस्पर विरोधी तत्वे आम्ही आचरणात आणू शकत नाही. देव व सैतान यांना आम्ही एकाच वेळेस आपले समर्पण करू शकत नाही. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की परमेश्वर पिता अतिशय ईर्षावान परमेश्वर आहे. त्याने ज्या मानवाला निर्माण केले त्या मानवाने त्याला सोडून निर्मितीची पूजा करावी, ह्या गोष्टीचा परमेश्वराला वीट आहे. म्हणूनच योथामाने बऱ्याच गोष्टी परमेश्वराला आवडणाऱ्या केल्या, तरी त्याने मूर्तीपूजा समूळ नष्ट केली नाही. त्यामुळे त्याच्या देशाला पुढे बंदिवासात जावे लागले. श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की पापाचे परिणाम नेहमीच भोगावे लागतात. आज जर आपण पापामध्ये जीवन व्यतीत करीत आहात तर आपणाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून आजच पापांसाठी पश्चाताप करा. प्रभू येशू ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करा. त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, आपण पाहिले की जर आमच्यामध्ये दुष्टपणा, कुकर्म करण्याची वृत्ती आणि देवाला न जुमानणे ही पापे असतील तर आम्ही खऱ्या देवाला विसरणारे होतो. आम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी न करता स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करू लागतो. हेच आमचे धार्मिक अधपतन आहे. होय प्रियांनो, आज आपण स्वतःला प्रश्न विचारू
की माझे नियंत्रण कोणाकडे आहे? काय आम्हाला शांती व सुरक्षितता असलेला विसावा आणि सार्वकालिक जीवनाचा विसावा याबद्दल खात्री आहे? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो यासाठी की प्रभू परमेश्वर देवपा, तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलास, यासाठी की आम्ही पापामध्ये खितपत पडू नये, तर आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीपासून सुटका मिळावी. होय प्रभूजी, आज तू आम्हाला या गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत की आम्ही जर पापामध्ये आहोत, ह्याचाच अर्थ आमचं नियंत्रण तुझ्याकडे नाही, आम्ही ते नियंत्रण तुझ्याकडून दुसऱ्याकडे दिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवपा, आज आम्ही निश्चय करतो की आमचं नियंत्रण हे केवळ तुझ्याकडे असेल. आणि म्हणून प्रभू परमेश्वर, आम्ही योग्य रीतीनं चालण्यासाठी, वागण्यासाठी प्रभूजी तुझ्याकडे सहाय्य मागतो. तू आम्हाला सहाय्य कर आणि बापा तू आम्हाला नियंत्रित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.